नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गावाला टेकी मराठी यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की 1 जुलै 2025 पासून खरीप पिकासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना अंतर्गत पीक विम्यासाठी अर्ज करणे चालू होणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला काही डॉक्युमेंट लागतात. त्यापैकी एक महत्त्वाचा डॉक्युमेंट ज्यालाच आपण म्हणतो पीक पेरा सोय घोषणा पत्र. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की फार्मर आयडी हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्याच्यासोबतच अजून काही इन्फॉर्मेशन आहेत जे कंपल्सरी आहेत आणि काही डॉक्युमेंट आहे. अशाच प्रकारे आता नवीन पीक पेराचा फॉर्मॅट सुद्धा आलेला आहे. त्या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला आता पीक पेरा भरायचा आहे. तर मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या दाखवणार आहे की नवीन पीक पेरा कशारित्या असणार आहे आणि तो तुम्ही कुठून डाउनलोड करायचा आणि तुम्ही त्याच्यात माहिती कशारित्या भरायची. तर बघा मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2025-26. ठीक आहे मित्रांनो, इथे संदर्भ आहे जो पण त्याचा GR आहे त्यानुसार. तर हा पीक विमाचा जो सोय घोषणा पत्र आहे तर हा तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. आता हे तर तुम्हाला दिसत असेल की जुनच आहे, यात काय नवीन आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आता मी जेव्हा फॉर्म भरतो त्यावेळेस तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला मध्ये तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे, जसं आधार कार्डवर आहे त्यानुसार. त्यानंतर राहणार या जागी तुमचं रहिवासी गाव टाकायचं जिथे तुम्ही राहता, त्यानंतर त्याचा तालुका आणि त्यानंतर जिल्हा. महाराष्ट्र राज्य ऑटोमॅटिक असेल इथं. त्यानंतर पिनकोड टाकायचा, तुमच्या एरियाचा जो पण पिनकोड असेल तो तुम्हाला इथं 6 एक डब्यामध्ये एक नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं पुढे आहे येथील रहिवासी असून 6 ते 8 प्रमाणे माझे नावे मौजे. आता तुमची मौजे इथं तुमची शेतजमीन कोणत्या गावात आहे त्या गावाचं नाव इथं तुम्हाला टाकायचं आहे. जवळपास 95 ते 99% एकच गावात असतो, काही केसेसमध्ये फक्त इतर गावात असतो मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर एकूण क्षेत्र, तर तुमच्या होल्डिंग म्हणजेच आटेवर किती आहे एकूण क्षेत्र ते हेक्टर आणि आर मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला 40 आर म्हणजे 1 एकर आणि 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर असा होतो. तर त्यानुसार तुम्हाला इथे माहिती लिहायची आहे. त्यानंतर एवढे असून सन 2025-26 खरीप हंगाम या वर्षाकरिता सदरील शेत जमिनीमध्ये खरीप पीक घेतले जात आहे. त्याकरिता खालीलप्रमाणे पीक पेरा सोय घोषणा पत्र देत आहे. इथपर्यंतची सर्व माहिती सारखीच आहे मित्रांनो, बरोबर आहे. आता इथे तुम्हाला पहिल्या अनुक्रमांकमध्ये तुम्हाला किती जागे तुमची जमीन आहे त्याचे गावाचे नाव लिहून घ्यायचे, गावाच्या नावामध्ये. त्यानंतर त्यांचे गट क्रमांक टाकायचे आणि खाते क्रमांक टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये किती क्षेत्र आहे ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर नाव पिकाचे कोणतं पीक तुम्ही पेरणार आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. त्यानंतर पेरणी दिनांक टाकायचे आहे मित्रांनो, कधी तुमची पेरणी झाली आणि किती क्षेत्रात झालेली आहे हेक्टर आणि आर मध्ये. ठीक आहे मित्रांनो, समजा आता इथं माझं 40 आर असेल, 0.40 आर म्हणजेच 1 एकर असेल आणि मी त्यापैकी काय करेन 20 आर सोयाबीन पेरेन किंवा 20 आर मूग उडीद पेरेन, काही आता एक्झाम्पलमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. अशा रीते तुम्हाला भरून घ्यायचं आणि शेवटी एकूण क्षेत्रामध्ये तुम्हाला एकूण क्षेत्र जे पेरणीचं होईल, मग ते वेगवेगळ्या पिकांचं असेल किंवा एकच असेल ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे अधिक करून. त्यानंतर इथं काही सोय घोषणापत्र आहे की काही चूक बदल करणार नाही, काही चूक झाली तर सर्वस्वी जबाबदारी माझी असेल. त्यानंतर सोबत तुम्हाला काय जोडायचं आहे मित्रांनो, 7/12चा उतारा, आटेचा होल्डिंग, त्यानंतर बँक पासबुक, त्यानंतर आधार कार्ड. ठीक आहे मित्रांनो, एवढे डॉक्युमेंट तुम्हाला ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करावं लागते. सोबतच तुम्हाला सोय घोषणापत्र सुद्धा स्कॅन करून अपलोड करावं लागतं. तर आता यात नवीन काय मित्रांनो, आता शेतकरी ID क्रमांक कंपल्सरी केलेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला शेतकरी जो तुमचा ID क्रमांक असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड टाकायचं आहे मित्रांनो, आधार कार्ड नंबर सुद्धा टाकायचा आहे. इथे 12-12 रकाने तुम्हाला यामध्ये तुमचे ID क्रमांक टाकायचे आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथे दिनांक लिहायचा आहे ज्या दिवशी तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज करणार आहात. त्यानंतर तुमचं स्थळ लिहायचं आहे आणि इथे शेतकऱ्याची स्वाक्षरी किंवा अंगठा करायचा आहे याच्या वरच्या साईडला या जागी. आणि त्यानंतर इथे खाली मोबाईल नंबरमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, आणि इथे खाली काही टीप आहे जे की ऑनलाईन सेंटरवाले जे विमा भरतात त्यांच्या बाबतीत आहे ह्या, की विम्याच्या संदर्भात केंद्र चालक कोणतीही जबाबदारीस पात्र राहणार नाही. फक्त पीक विमा भरल्याची पावती देणे हे केंद्र चालकाची जबाबदारी असेल असं त्यांच्या बाबतीत. तर हा नवीन फॉर्मॅट आहे मित्रांनो, या फॉर्मॅटनुसारच तुम्हाला आता पीक विमा भरताना सोय घोषणापत्र भरायचं आहे, याची काळजी घ्या. यानुसारच तुम्ही भरा, कारण तुमच्या जुन्या जेवढे पण पीक पेरा आहेत त्याच्यामध्ये शेतकरी ID क्रमांक नव्हता. काही जणांमध्ये तर आधार कार्ड सुद्धा नव्हता, हे सुद्धा नव्हतं. पण आता या नवीन याच्यानुसार
आयडी कार्ड आणि आधार कार्ड दोन्ही आहेत याच्यात ॲड केलेले आहेत. तर तुम्ही इथे 100% तो भरून स्कॅन करून घ्यायचा आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि इतर आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जे घरी बसले आपण स्वतःहून पीक विमा भरतात. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःहून पीक विमा कसा भरायचा कोणत्याही ऑनलाईन सेंटरला न जाता हे मी तुम्हाला येणाऱ्या काही दिवसात जेव्हा फॉर्म चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या चॅनलवर याचा व्हिडिओ भेटून जाईल. तुम्हाला CSC सेंटरला जायची आवश्यकता नाही किंवा कोणत्या कॉम्प्युटर सेंटरला जायची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून आपल्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरच्या सहाय्याने भरू शकता. तर आता महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो, हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटायचा. तर हा फॉर्म तुम्हाला मित्रांनो आपला चॅनल आहे, WhatsApp चॅनल ग्रुप आहे, तिथे तुम्हाला हा फॉर्म भेटून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथून तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन व्हायचं आहे आणि तिथून तुम्हाला हा PDF डाउनलोड करून घ्यायचा आहे. तर पुन्हा एकदा भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तेव्हा पण जय हिंद, जय महाराष्ट्र आणि धन्यवाद.